नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचे सोमवारी पहाटे 3च्या सुमारास हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झाले। 14 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती। मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते। तब्बल 24 वर्ष सरपंच, एक वेळेस विधान परिषद सदस्य, 2 वेळी विधानसभा आमदार, ते आता खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती। त्यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। खासदार वसंतराव चव्हाण हे 1987 साली नायगावचे सरपंच म्हणून निवडून आले। त्यानंतर सलग 24 वर्ष ते या पदावर कार्यरत होते। 1990 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले। 2002 मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले। 2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये काँग्रेसकडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला मरगळ आली होती। यावेळी काँग्रेसकडून सक्षम चेहऱ्याचा शोध सुरू होता। अखेर पक्षाने वसंतराव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। यावेळी भाजपच्या तोडीची प्रचार यंत्रणा नसताना वसंतराव यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा 50,000 मतांनी पराभव केला। त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी मिळाली। परंतु प्रकृतीच्या कारणाने वसंतराव यांना काही मर्यादा येत होत्या। त्यातच दिनांक 13 ऑगस्ट रोजी त्यांना नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याच दिवशी त्यांना हैदराबादला हलविण्यात आले। परंतु 14 दिवसांच्या उपचारानंतर देखील त्यांचे सोमवारी पहाटे निधन झाले। दुपारी 3 वाजता त्यांचे पार्थिव नायगाव या ठिकाणी आणले जाणार आहे। मंगळवारी सकाळी नायगाव या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। खासदार वसंतराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द: जन्म 15 ऑगस्ट 1954, 1987 साली नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच, 24 वर्ष सरपंच, 1990 साली जिल्हा परिषद सदस्य, 2002 साली विधान परिषद सदस्य राष्ट्रवादी, 2009 साली विधानसभा सदस्य अपक्ष, 2014 साली विधानसभा सदस्य काँग्रेस, 2024 साली लोकसभा सदस्य काँग्रेस। प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड।